वरुडे गावात ज्योती पाचुंदकर, निर्मला नवले यांचे उत्साहात स्वागत। हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला महिलांची मोठी उपस्थिती। ज्योती वहिनी निर्मलाताई यांनी महिलांच्या आग्रहास्तव घेतले खास उखाणे। बातमी आहे रांजणगाव कारेगाव गटातील वरुडे गावात आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू समारंभाची। पुणे महानगरपालिकेत तृप्ती संतोष भरणे या नगरसेवक पदी विजयी झाल्याने रांजणगाव कारेगाव गटातील वरुडे गावात त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा सत्कार आणि ग्रामस्थांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या विशेष कार्यक्रमाला रांजणगाव कारेगाव गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार ज्योती वहिनी पाचुंदकर आणि कारेगाव कान्नूर मेसाई पंचायत समिती उमेदवार निर्मला नवले या उपस्थित होत्या। यावेळी महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। उपस्थित महिलांशी संवाद साधताना ज्योती पाचुंदकर यांनी जोरदार भाषण करत उपस्थित महिलांची मने जिंकली आणि मी आणि निर्मला या सासू सुनेच्या जोडीला तुम्ही संधी द्या, मग बघा मी कसे षटकार मारते। अनेकांना वाटले असेल मला बोलता येत नसेल, पण तुमच्यासारख्या महिलांना पाहिले की माझा विश्वास वाढतो आणि बोलण्याची प्रेरणा मिळते असे म्हणत उपस्थित महिलांसमोर आपले विकासाचे व्हिजन मांडले। यानंतर झालेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात अनेक महिलांनी उखाणे घेतले आणि ज्योती वहिनी आणि निर्मलाताई यांनाही उखाणे घेण्याचा आग्रह केला। त्यावेळी ज्योती वहिनी आणि निर्मलाताई यांनी घेतलेले खास उखाणे पाहूयात। साईबाबांनी बांधली साता जन्माची गाठ आणि मानसिंग पाटलांचं नाव घेते तुमच्यासाठी खास। महादेवाच्या मंदिराला सोन्याचे कळस, महादेवाच्या मंदिराला सोन्याचे कळस, शुभम रावांचं नाव घेते मी त्यांची तुळस। गणपतीला आवडतात दुर्वा, श्रीकृष्णाला आवडते तुळस, सचिन रावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस। प्रथमतः व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके जे संतोष दादा आहेत त्यांच्या मातोश्री असतील किंवा उपस्थित सर्व ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच आणि सर्वात महत्त्वाचं हे जे उपस्थित आहे सगळे पुरुष जे पाठीमागून आम्हाला सध्या खूप चांगला पाठिंबा देत आहे, तर ह्या सगळ्यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने हार्दिक असं स्वागत करते। तसंच सर्वप्रथम ज्यांच्यामुळे आपण सर्व महिला आज एकत्र आलो त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्या तृप्तीताईंना मी आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देते। तुम्ही साथ दिली तर वहिनी जर गेली एखाद्या पदावर तर नक्कीच बोलायला चांगली 6 वर 6 मारत बसन। आता ताईंनी मगाशी मी जे संकल्पना मांडली की वाचनालय, ताई उद्यापासून नाही म्हणता येणार, पण एवढ्या 2-4 दिवसातच जे संपर्क कार्यालय आपण काढलेलं आहे, मग निर्मलाचं आणि माझं जनसंपर्क कार्यालय आपण इथे उभारलेलं आहे, म्हणजे ओपन केलेलं होतं आपण, त्याच्यामध्ये नक्कीच वाचनालय चालू करणार। आणि निलेश भाऊजी कारण खरंच वाचन असावं। आमच्याही घरामध्ये माझ्या ननंदबाई आलेल्या आहेत आज, तर त्यांनाही वाचनाची खूप आवड आहे, मलाही वाचनाची खूप आवड आहे। भरमसाठ पुस्तकं आहेत आमच्याकडे। खरंच खूप चांगली संकल्पना आहे की खरंच वाचनालय पाहिजेच। दुसरी गोष्ट ताईंनी मगाशी सांगितलं की बचत गटांसाठी खरंच काहीतरी करा, तर मी त्या दिवशी सगळ्यांना म्हणजे प्रत्येक ह्याच्यात सांगते की आपण प्रत्येक गावामध्ये वुमन सेंटर, अस्मिता भवन हे उभारणार म्हणजे उभारणारच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही एक डाऊट नाही। किरण ताईंच्या मार्फत जसं अनुसया उन्नती केंद्र, म्हणजे तुम्ही ऐकलंच असेल बरेच जणांनी की अनुसया बचत केंद्रामार्फत म्हणजे उन्नती केंद्रामार्फत महिलांसाठी खूप सारे उपक्रम किरणताई राबवतात आणि तिथे महिला बचत गटांसाठी खूप सारे म्हणजे योजना राबवल्या जातात। म्हणजे त्यांनी तयार केलेले काही प्रोडक्ट असतील किंवा म्हणजे त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी उपक्रम राबवले जातात। आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रत्येक गावामध्ये वुमन सेंटर खोलून आपल्या प्रत्येक महिलेला म्हणजे जे आपण बचत गटाच्या हे असतील त्यांच्यासाठी आपण रोजगार उपलब्ध करून देणार, म्हणजे देणार। हा जसा मानसिंग पाटलांचा शब्द असतो ना तसाच या वहिनीचा शब्द आहे, एवढं लक्षात ठेवा। वहिनीला चांगलं बोलता येतं, वहिनी पण तुमच्यातलीच एक आहे आणि तुमचीच मैत्रीण आहे, ज्येष्ठांची ती सून आहे, त्याच्यामुळे वहिनीला काही परकी बिरकी मानू नका, ती तुमच्यातलीच एक आहे। येणाऱ्या 5 तारखेला म्हणजे आज सांगते की येणारी जी 5 तारीख आहे, जेव्हा म्हणजे आम्ही दोघी घड्याळ चिन्हावर उभे आहे, म्हणजे मी आणि निर्मला, तर एवढीच विनंती का त्यावेळेस तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद देऊन, म्हणजे आता मी सांगितलंच आहे की बाबा पुढं मला जर 6 मारायचे असतील तर मला काहीतरी पदावर जाऊन बसावं लागेल,
तेव्हा मला ते जमेल आणि तिलाही जावं लागेल तेव्हा जमेल आणि मग ही सासू सुनांची जोडी जरा रंगात आणीन सगळे कार्यक्रम. एवढीच विनंती. आपला आशीर्वाद असाच पाठीशी राहो. धन्यवाद. परंतु नवरात्र असेल किंवा हळदी कुंकू असेल हे आपल्या सर्वांच्या आवडीचे कार्यक्रम असतात ना. तर हळद म्हणजे एक सकारात्मक ऊर्जा, एक आरोग्यासाठी उत्तम असते आणि आपली पवित्रता जपते. आणि कुंकू हे आपल्या सौभाग्याचं लेणं असतं आणि आपलं सर्व काही कुंकू असतं. असा हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम पारंपरिक कार्यक्रम जरी असला तरी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केल्यामुळे आपल्या सर्वांमध्ये एकजूट राहते. आपण एकमेकींना भेटतो आणि त्यामुळे आपला आत्मविश्वास देखील वाढतो. आज हा मंच आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे कारण अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केल्यामुळे आपल्या महिलांचा आत्मविश्वास हा वाढतो. त्याचबरोबर आपल्या सर्व लाडक्या बहिणी येथे आहेत. आदरणीय आपली सर्व महायुतीच्या माध्यमातून लाडकी बहीण योजना ही सर्व महिलांसाठी व्यवस्थित चाललेली असून येणाऱ्या काळामध्ये देखील या योजनेचा लाभ आपल्या सर्व लाडक्या बहिणींना होणार आहे हे सांगण्यास मला अत्यंत आनंद होत आहे. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमानिमित्त मी आपणा सर्वांना सुंदर आयुष्य सुख शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. ताई, आपल्या गावामध्ये आज ज्योती वहिनी आल्या होत्या, निर्मला ताई आल्या होत्या. कसं स्वागत केलं त्यांचं? काय वाटलं आज? काय भारी कार्यक्रम? वाटलं आम्हाला. काय कार्यक्रम होता? कार्यक्रम हळदी कुंकवाचा होता. कोण आलं गावात? निर्मला ताई, ज्योती वहिनी. काय वाटतं त्यांच्या विजयाचा विश्वास? आम्ही पूर्ण काम करणार. कोणाचं? ज्योती वहिनीचं निर्मला. होतील का विजय? हा होणार म्हणजे होणार. या टायमाला काय घड्याळ का? हा कोण निमुळ्याची मंडळी घाबर बोलाय का घाबरू का. बरं, अख्खं गाव त्यांच्या मागं. हा अख्खा गाव महिला मंडळी. कोणाच्या मागं? निर्मला ताई, ज्योती वहिनी. काय चिन्ह काय त्यांचं? गद्याळ. घड्याळच काय? हा घड्याळचे दोन्ही उमेदवार विजयी. हा होणार म्हणजे होणार. ताई, आपल्या गावामध्ये आज ज्योती वहिनी पासून तर ज्या उमेदवार आहेत जिल्हा परिषदेच्या आणि निर्मला ताई आल्या होत्या. काय नेमका कार्यक्रम होता? काय खरं तर आज आमच्या गावामधल्या ज्या म्हणजे मी तर भरणे कुटुंबातीलच आहे. माझी चुलती जी आहे तृप्तीताई संतोष भरणे या सध्या आता नगरसेविका झालेल्या आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त आज गावामध्ये महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. तर त्यांच्या प्रती असणारी जी एक भावना आहे ती हळदी कुंकवाच्या माध्यमातून व्यक्त करण्याची एक वेळ होती. म्हणून हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आज आयोजित केला होता. त्या निमित्ताने जिल्हा परिषद गटामधनं उभे असणारे उमेदवार जे ज्योतिताई आहेत त्याही या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. त्यानंतर पंचायत समिती गटामधून निर्मलाताई नवले ज्या आहेत त्याही या कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्या आणि त्यांचंही मार्गदर्शन महिलांना थोडंफार लाभलं. काय वाटतं दोघांच्या विजयाचा विश्वास? तर खरं तर महिला त्यांच्या पाठीमागे आहे, गाव पाठीमागे आहे. बरं, या गावाचा विकास संतोष दादांच्या माध्यमातून हो. भैया असतील, आता दिलीप प्रवळसे भेटले असतील, यांच्या माध्यमातून गावाचा विकास झाला. हो, तर गावामध्ये एक चांगली गोष्ट जी आहे की शाळा म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ते आमचे सरपंच जे आहे संतोष दादा भरणे यांच्या माध्यमातून किंवा गावामध्ये असणारं जी लाईटची सुविधा वगैरे जे आहे आपण जर पाहिलं तर रस्ते वगैरे जे आहेत हेही थोडेसे प्रगतीच्या मार्गावर आहेत आणि राहिलेलं जे काम आहे ते भविष्यामध्ये नक्कीच चांगल्या प्रकारे होईल अशी आम्हाला आशा आहे. महिला म्हणून तुम्ही या दोन्ही उमेदवारांच्या पाठीमागे ठामपणे हो, उभे आहात. महिला म्हणून मी ह्या उमेदवारांच्या पाठीमागे उभी आहे. पूर्ण गावातील महिला या. संपूर्ण गावातील महिला देखील त्यांच्या पाठीमागे उभे आहेत आणि त्यांनीही आमच्या गावाचा थोडा विचार करून महिलांसाठी ज्या आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीही त्यांच्या माध्यमातून पूर्ण होतील. खरं तर ह्या गोष्टी निवडणुकीनंतरच्या आहेत, परंतु सध्या तरी आमचा पाठिंबा आहे. तर भविष्यामध्ये आता शेवटी कोणाला पाठिंबा आहे तुमचा? माझा तर ज्योती वहिनी आणि निर्मला ताईंना तर पूर्ण पाठिंबा आहे. कारण की मी ज्या भरणे कुटुंबामध्ये वाढली आहे तेच आमचे संतोष दादा जे आहेत ते त्यांच्या पाठीमागे आम्ही आहोत आणि ते त्यांच्या पाठीमागे आहे म्हटल्यावर आम्ही तर त्यांच्या पाठीमागे अवश्य असणारच आहोत.